नमस्कार सगळ्यांना. आज आपल्याला एक चांगला योग आहे म्हणजे दिलीप आपटे हे आपल्या बरोबर आहेत. संगीत हा विषय त्यांनी उत्तम रीतीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यांची पार्श्वभूमी बघाल तर लहानपणापासून त्यांना गाण्याची आवड होती. संगीत म्हणजे गाणं हे त्यांना अ, गाण्याचं वेड होतं म्हणायला हरकत नाही. पण नंतरच्या काळात इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊन त्यांनी स्वतःचा इंजिनिअरिंगचा व्यवसाय डोंबिवली इथे चालू केला. ते डोंबिवलीचेच रहिवासी आहेत. तर आणि व्यवसायात मनुष्य गुंतला की एकतर त्याला रिटायरमेंट नसते किंवा त्याला एरवी किंवा इतर उसंत मिळत नाही. पण दिलीप आपटे यांनी व्यवसायातून पण निवृत्ती घेतली आणि निवृत्ती झाल्यानंतर पुढे काय, तर मला माझी आवड किंवा छंद जोपासायचे आहेत या उक्तीला धरून त्यांनी गाणं तर ते गायचेच पण त्याबरोबर वाद्य शिकायचे ठरवले. माउथ ऑर्गन ज्याला हार्मोनिका म्हणतात आणि बासरी, उभी बासरी, आडवी बासरी, इंग्लिश बासरी, बरेच प्रकारवर त्यांनी प्रयोग पण केले आहेत आणि वादन पण केलं आहे. तर ही व्यक्ती एक शोधक आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला शास्त्रज्ञ असण्याचा स्वभाव लागतो आणि त्याबरोबर एक ध्यास लागतो आणि ध्येय निश्चिती लागते. तर कोविडच्या काळात दिलीप आपटे यांनी आपल्याला 52 रागांचा अभ्यास करून स्वतःसाठी आणि स्वतः अभ्यास करून प्रत्येक रागाचे आरोह अवरोह त्याचबरोबर त्या रागातली एक 12-15 गाण्यांची लिस्ट त्याचबरोबर 2 गाणी एखादं वाद्य वर वाजवलेलं आणि गायलेलं असं आपल्याला सादर केलं आणि तब्बल 52 रागाची माहिती व्हॉट्सॲपद्वारे आमच्या 210 सभासद असलेल्या ग्रुपवर दिली. त्यामध्ये साधारण 70 जण गाणारे आहेत आणि 15 जण वाद्य वाजवणारे आहेत. म्हणजे तिथपर्यंत त्यांनी लाभ दिला. सगळ्यांचे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. परंतु एक मर्यादा येते की प्रत्यक्ष समोर बसून त्याचं वर्णन करणं, त्याच्याबद्दल सांगणं. आता तो विषय काय आहे त्याच्यावर आपण नंतर येणार आहोत. पण आधी आपण संगीताचा प्रवास समजून घ्यावा. संगीत हे निसर्गापासून आलेलं आहे. पक्षी, प्राणी, जंगलातलं संगीत खळखळत्या पाण्याचा आवाज, ढगांचे आवाज, पावसाचा आवाज इथपासून आलंय. परंतु मनुष्याकडे ते संगीत लोकगीतांच्या करमणुकीच्या सान्निध्यातून आलंय. आपण फक्त संगीताचाच विचार करणार आहोत. तर लोकगीतात पण बघा, ताल आहे, तालावर डोलणं, नाचणं आहे, शब्द आहेत आणि सूर आहेत. एक सूर आहे. लोकगीतात एका वेळेला समजा एक 15 जण लोकगीत करत असतील तर सगळ्यांचा सूर एकच असतो, ताल एकच असतो. आता हा झाला सांघिक प्रवास. पण संगीताच्या नंतरच्या प्रवासामध्ये आणि मुख्य करून महाराष्ट्रामध्ये सुगम संगीत, भक्तिगीते आणि भावगीते ही लोकांपर्यंत जास्ती पोहोचली. त्याचबरोबर भजन पण आहे, पण भजन हे नंतर आलंय. अ, का मी असं म्हणतो? कारण सुगम संगीत, भक्तिगीत आणि भावगीत ही रेडिओवर लागायची आणि घराघरामध्ये गुणगुणली जायची. त्यामुळे घरात गाणं गुणगुणणं म्हणजे घरात गाणं म्हणणं हे तर सर्वांना प्रिय होतं, आवडीचं होतं आणि संगीत हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. तर त्यामुळे आता संगीतामध्ये ज्या व्यक्ती उत्तम गायचे त्यांचे कार्यक्रम व्हायला लागले. मग कार्यक्रमाला काय होतं? एक तंबोरा असायचा मागे, तो त्यांची पट्टी किंवा सूर सांगायचा. काळी एक, काळी दोन, पांढरी दोन, लता मंगेशकर यांची पांढरी चार, वगैरे वगैरे. त्याच्यानंतर गाण्याबरोबर
ठेका चालायचा, तो तबला असेल, पखवाज असेल, मृदंग असेल, ढोलकी असेल वगैरे, हे गाण्याबरोबर चालायचं. आणि जे हार्मोनियम असायचं ते गाण्यामागून चालायचं. या सगळ्याला साथीची वाद्य म्हणायचे. म्हणजे गायकांनी सा लावला की हार्मोनियमवर सा येणार, आलाप घेतला तर तशाच प्रकारचा आलाप हार्मोनियमवर येणार. हा प्रकार संगीत नाटकापर्यंत आणि नंतर आपण म्हटल्याप्रमाणे भजनामध्ये सामील झाला. आता आतापर्यंत कसं होतं, गाण्याला बरोबर हे सगळे ताल आणि सूर चालायचे. पण नंतरच्या काळात जेव्हा सिने इंडस्ट्री आली, त्यामध्ये आपल्याला जाणवलं की वाद्य, ताल आणि गायक एकाच वेळेला आपल्याला दिसतात. म्हणजे कसं, गायकाला माहितीये कोणत्या पट्टीत गायचंय, गायकाला माहितीये कुठच्या कशा प्रकारे त्याची चाल आहे, आणि त्याप्रमाणे वादकांनाही माहिती असायचं. तर सिने संगीताने आपल्याला आणखी काय दिलं, तर गाण्याच्या दोन लाईनीमध्ये एखादा संगीताचा, याला आपण म्युझिक पीस म्हणतो, देऊन ते संगीत आणखी सुंदर किंवा छान करायचं. पण त्या मधल्या पीसचा एक अर्थ असायचा की तो तुम्हाला किंवा गायकाला परत आणून आपल्या सुरावर ठेवायचा. तुम्ही कोणतेही मधले म्युझिक पीस ऐकलत की तुम्हाला पुढची चाल पटकन कळते. तर अशा प्रकारे हा संगीताचा प्रवास चालू असताना आता सिने संगीताचे साथीचे साथीदार यांचे ऑर्केस्ट्रा व्हायला लागले. एकेका ऑर्केस्ट्रामध्ये सिने संगीत रेकॉर्ड करताना 200-200 व्हायोलिनिस्ट असायचे, हे आपण ऐकलेलं आहे. पण ऑर्केस्ट्रामध्ये प्रत्येक वाद्य जरी एक धरलं वेगवेगळ्या प्रकारचं, म्हणजे ड्रमर आले, ढोलकी, मृदंग वगैरे एक भाग आला, तबला आला, कीबोर्ड आला, अकॉर्डियन आलं, आणि ट्रम्पेट आलं, म्हणजे अनेक वाद्य सामील करायचे. आणि एक 10-15 जणांचे वादकांचा संच आपल्या मागे असायचा. आणि अशा प्रकारे ऑर्केस्ट्रा सुरू झाले. ऑर्केस्ट्राचा आभास हा मूळ सिनेमातल्या गाण्यांच्या आभासा एवढाच मजबूत असायचा. आता कालांतराने यात एक असा बदल झाला आहे की ह्या सगळ्या ऑर्केस्ट्रामध्ये जे साथीला वाजवणारे 10-15 लोक होती, ती काही प्रत्येकाबरोबर किंवा प्रत्येक गायकाबरोबर हवं तेव्हा प्राप्त होतात असं नाही. हा बऱ्याचशा खर्चाचा आणि नियोजनाचा भाग येतो. म्हणून कराओके हा एक प्रकार जन्माला. कराओके म्हणजे काय, ह्या सगळ्या म्युझिक च्या वादनाच्या लोकांना एकत्र घेऊन मूळ गाण्यासारखं मधल्या पीस सकट एक वाद्यांचा हे रेकॉर्डिंग तयार ठेवायचं, आणि कुठेही गेल्यानंतर ते रेकॉर्डिंग लावायचं आणि गायकाने त्याला अनुसरून गाणं म्हणायचं. आता परत आपण मूळ गोष्टीवर येऊया की तालासुरात गाणं म्हणणं ह्याच्यासाठी साथीच्या गोष्टी लागत नाही. गाणं सजण्यासाठी साथीच्या गोष्टी लागतात. त्यामुळे जेवढी मंडळी आपला घरी सराव करतात ते काय साथीची माणसं घेऊन करत नव्हती. याचा एकच आधी मूळ अर्थ आहे की आपला सूर पक्का पाहिजे आणि आपला ताल पक्का पाहिजे. त्याच्यानं मागोमाग शब्द येतात. आणि एक गोष्ट असते की प्रत्येक गाण्याला एक लकब आहे. तर त्या लकबी पण आपल्याला व्यवस्थित घेता आल्या पाहिजेत. आता हे सगळं कधी करता येतं, तर आपल्याला गाण्याचा खूप सराव झालाय आणि बरचसं गाणं पाठ आहे. आता कराओकेवर आलं तर एक महत्वाचं आहे की एक चुकीची गोष्ट आपल्यापर्यंत आली आहे कराओकेच्या माध्यमातून, की कराओकेच्या गाण्याबरोबर शब्द पण दिसतात. आता हे शब्द दिसल्यामुळे काय होतं, मनुष्य शब्द शोधतो आणि गाणं म्हणतो. त्यामुळे त्याचा मुख्य म्हणजे ताल जातो. कारण
तालाचं आपल्याला महत्व सांगायचं तर माझे बालपणीचे 3-4 वर्षांनी वयाने मोठे असलेले पंडित सुरेश तलवलकर, हा मनुष्य खूप मोठा झाला संगीत क्षेत्रामध्ये. त्यांनी 8 मात्रेचा ताल बसवला होता आणि 8 मात्रेचा ताल ऐकायला तिरखवा, अल्लारखा आणि अमीर हुसेन खान असे दिग्गज. लक्षात घ्या, या तिन्ही तबलावादकांचे गुरु मुनीर खा म्हणून होते. तर असे दिग्गज समोर बसले होते. आणि आपण माहितीये 7 मात्रेचा ताल असतो, 9 मात्रेचा असतो, 16 मात्रेचा त्रिताल अगदी सोपा असतो, केरवा असतो, दीपचंद असतो, धुमाळ असतो. पण याच्यात कुठेही 1 मात्रेपेक्षा कमीच कुठेही सामील नव्हता. पण पंडित सुरेश तलवलकर यांनी ती 8.25 मात्राचा ताल वाजवून दाखवला. त्याला टाळी धरणं तालाबरोबर हे पण कठीण होतं. पण त्याच वेळेला माझा एक मित्र प्रमोद हर्डीकर, आम्ही सगळे शाळकरी होतो, त्यांनी मला येऊन सांगितलं की सरांनी 8.25 मात्रेचा ताल बसवला आणि त्याची टाळी धरायला मी होतो आणि समोर हे तिघे दिग्गज होते. हा मी तुम्हाला पाव मात्रेचा उल्लेख एवढ्यासाठी केला की गाताना आपला बारकाचा पाव मात्रा पण फुकट जाता नाही. हल्लीच मी एक इंटरव्ह्यू ऐकला. त्यामध्ये आपले गजानन बुवा जोशी डोंबिवलीचे व्हायोलिनिस्ट वगैरे अशा सगळ्यांचा उल्लेख आहे. तर एक ताई गात असताना कुठेतरी क्षणभर त्यांच्या गाण्यामध्ये पॉज आला, म्हणजे थांबणं आलं क्षणभर. हा, तर गाणं झाल्यानंतर गाणं कसं झालं तर त्यांच्या शिकवणाऱ्या पंडितांनी सांगितलं की तू गाण्यातला थोडा वेळ मोफत घालवलास. हा पण एक फार महत्वाचा आहे. म्हणजे पाव मात्रेचं महत्व किती आहे मी ते सांगितलं. आता आपण कराओकेची मदत घेत असताना तर एक गोष्ट नक्की, तुम्हाला गाणं उत्तम आलं पाहिजे, मग कराओकेवर तुम्ही गेलं पाहिजे. कराओके माझ्या समोर आहे म्हणून मला गाणं म्हणता येणार आहे आणि मी गाणं म्हणते या आभासात कोणीही राहू नका. सूर आपला, आपला ताल, आपले शब्द आणि गाण्यामधली लकब, या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. आणि सगळ्यात सोपं म्हणजे आपलं गाणं रेकॉर्ड करायचं आणि मूळ गाण्याशी तुलना करायची. मध्ये कोणाशी तुलना नका करू. आशाशी करा, लताशी करा, रफीशी करा, मुकेश यांच्याशी करा, किशोर कुमार यांच्याशी करा आणि मूळ गाण्याशी आपल्या गाण्याचं तुलना करायची. आता इथून आपण एका महत्वाच्या विषयाकडे येतो. आणि हे प्रास्ताविक होतं माझं. पण मूळ आपला विषय असा आहे की कराओकेवर गाणं म्हणत असताना काही व्यक्तींना एक अडचण असते की माझा सूर किंवा माझी पट्टी गाण्याची ही लता मंगेशकरच्या पट्टी बरोबर मॅच होत नाहीये. त्यामुळे मला गाताना दमछाक होते किंवा माझा सूर तितक्या वरपर्यंत पोहोचत. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग असा असतो की गाणं इतकं फास्ट आहे की मला ते तितकं फास्ट म्हणताना माझी दमछाक होते किंवा मला अवघड होतंय, अडचणीचं होतंय. कारण अडचणीचं आणि अवघड झालं गाणं की मूळ गाणं चांगलं होणारच नाहीये. तर 2 गोष्टी महत्वाच्या आहेत कराओकेवर गाणं म्हणताना. तिकडची ओरिजिनल पट्टी, म्हणजे ज्याला पीच म्हणतात, आणि दुसरा भाग आहे ताल, म्हणजे त्याला टेम्पो म्हणतात. या गोष्टीवर आपले अभ्यासक दिलीप आपटे यांनी काही काम केलं. काम बरेचदा बघा, इन्व्हेन्शन म्हणजे शोध घेणे आणि डिस्कवर म्हणजे असलेलं शोधून काढणे. तर ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. असलेलं शोधून काढून पण आपल्यापर्यंत पोहोचवण्याची क्रिया त्यांनी ती केली आहे. त्याच्यात त्यांचा मुलगा आणि सूनबाई, सूनबाई हे संगीतामध्ये प्रावीण्य आहेत, हे दोघेही अमेरिकेत असतात. त्यांची मदत घेऊन, एक लक्षात घ्या, दिलीप आपटे आज 81 वर्ष पूर्ण आहेत, पण ते अजूनही सांगतात की संगीतामध्ये माझ्या गुरु म्हणून माझ्या स्थानी माझ्या सुनबाईंनी मला खूप मदत केली.
हा वेगळा एक स्वभावाचा प्रामाणिकपणा आणि नम्रता लागते. तर एवढं बोलून आपण आजच्या या विषयाकडे जातो. दिलीप आपटे साहेब, तुम्ही जरा अनम्यूट करा आणि तुमच्या बाजूने अ, ह्या विषयाची प्रस्तावना द्या. तर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे कराओकेवर गाणं म्हणायचं तर जे ओरिजिनल कराओके युट्यूबवर आपल्याला उपलब्ध असतात त्याच्याबरोबर जर आपण एखादा स्वर आपण मॅच करायचा म्हटला तर ते खरं तर तसं करायला पाहिजे, पण ते सगळ्यांना जमतं असं काही नाही. म्हणून त्यासाठी आपल्याला या मोबाईलमध्ये खूप छान सोयी करून दिलेल्या आहेत. त्यातलं एक पिच चेंजिंग ऍप म्हणून एक आहे. त्याचं गोष्ट थोडक्यात सांगायचं हे तत्व असं आहे की आपण कराओके पाशी जायचं नाही, कराओकेला आपल्या पट्टीशी ओढून आणायचं. हे त्यातलं मूळ तत्व आहे. जे पाहिजे तसं लवचिकता कराओके कडनं आपण करून घ्यायची. त्यासाठी स्पीड चेंजिंग ऍप हे आपण प्ले स्टोअर मध्ये जाऊन स्पीड चेंजर असं म्हणून जर त्यात टाकलं आणि त्यात केल्यानंतर बरेच स्पीड चेंजर येतात, पुष्कळ प्रकारचे. त्यातला हा जो आहे, दाखवतो तुम्हाला. हा असा दिसतोय बघा तुम्हाला, निळ्या रंगाच्या अशा रेघा असलेल्या दिसत आहेत का अशा? आणि आणखी कॅमेराच्या जवळ आणा. हा 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 जो आहे ना, बरं बरं. हा हा त्याची अशा त्याची त्याची अशा लिंक आपण, डिझाईन. आपटे साहेब, याची लिंक आपण या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकू. हा टाकूया, पण त्या लिंक जर तुम्ही क्लिक केलं की अनेक प्रकारचे त्यात दिसतील. तर त्यात म्युझिक स्पीड चेंजर म्हणून अशा 3 आडव्या पट्ट्या असलेल्या निळ्या वर्तुळात जी असतं ते त्यातल्या त्यात जास्त सोयीचं आहे असं मी बघितलं. अनेक प्रकार मी बघितले, परंतु हे मला हा स्पीड चेंजर किंवा पिच चेंजर हा जास्त सोपा वाटला. ओके ओके. तर आता आपल्याला पहिली प्रथम गोष्ट अशी करायची की आपल्याला ज्या करावकेवर गाणं म्हणायचं आहे ते करावकेवरचं ते गाणं आधी आपल्या कुठल्याही एका साध्या रेकॉर्डर तर आपल्याकडे उपलब्ध आहेतच, ऍपवर पुष्कळ आहेत. त्यातल्या कुठल्याही रेकॉर्डरवर तुम्ही आधी रेकॉर्ड करून घ्या. पुष्कळ रेकॉर्डर आहेत ना. आपण त्या रेकॉर्डरवर रेकॉर्ड करून घेतले की त्याला रिनेम म्हणून असा एक ऑप्शन असतो. त्या रिनेम म्हटल्यावर त्या गाण्याला आधी नाव द्यायचं की या किया दिल ने कहा हो तुम, असं तुम्ही एक नाव त्याला द्या. नाहीतर होईल काय की त्यात अनेक जी गाणी रेकॉर्ड झालेली असतील ती आपल्याला मग लक्षात येणार नाही, आपल्याला कुठल्या गाण्यावर आपल्याला एक रेकॉर्ड हे कराओके ऍडजस्ट करून द्यायचं. आता मी एक उदाहरणार्थ सांगितलं, याद किया दिल ने कहा हो तुम, ह्या याच्यावर जर आपल्याला कराओके ऍडजस्ट करायचे असतील त्या रेकॉर्डवर जे गाणं कराओके टेप झाले असतील त्याला आधी तुम्ही नाव द्या. नाव दिल्यानंतर मग हा जो म्युझिक स्पीड चेंजर आहे तो इन्स्टॉल करून घ्या. हम्म. इन्स्टॉल केल्यानंतर त्याच्यावर क्लिक केलं की त्यात तुम्हाला अनेक जी जी तुम्ही आजपर्यंत जी रेकॉर्ड केलेली गाणी आहेत ती सगळी तुम्हाला दिसतील. आता ते ते कौशल्य आहे की ते ती फाईल शोधून काढणं हे प्रत्येक मोबाईलवरचे वेगवेगळे त्याच्यात सोयी असू शकतात. आता माझ्या मोबाईलमध्ये कशा तऱ्हेने शोधायचं हे मला माहिती आहे, पण प्रत्येक मोबाईलवर कुठे ना कुठे ते असतं की सर्च फाईल असं ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं तर सगळेच्या सगळे तुम्हाला ती गाणी दिसतील. आणि त्यावेळेला मग तुम्हाला लक्षात येईल की याद किया दिल ने कहा हो तुम, हे आपण आता आपल्याला दिसतंय. असं म्हटल्यानंतर मग त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. हे बघा आपण दाखवतो ते. हा गाण्याचे करावके. आता बघा हे तुम्हाला दाखवतोय उदाहरण म्हणून. आता बघा, जादूगार सैया छोडे मोरी बैया, हे जे मी इथे रेकॉर्ड केलेलं आहे ओरिजिनल. आता त्यात त्यात मी सुरू करतोय. त्या अगोदर पीच बदललेली तिन्ही ऑडिओ आहेत ते दाखवूया का सगळ्यांना?
काय? पीच बदललेले 3 ऑडिओ आपल्याकडे आहेत. हा हा हा, ते दाखवूया ना. ते ते दाखव. तुमच्याकडे आहेत का? हो, हा, आहेत. ते तुम्ही दाखवा म्हणजे मग कशात. हा. आ, फार महत्वाचं आहे. आपल्याकडे ना एक ओरिजिनल ट्रॅक आहे, ना बोले ना बोले ना बोले रे. त्याचे एक एक पीच कमी केलेलं एक उदाहरण मला दिलीप आपटे यांनी पाठवलं. तर त्याचा ओरिजिनल ट्रॅकची पट्टी दाखवतो. आता यामध्ये एक लक्षात घ्या, आपली पट्टी किंवा म्हणजे पीच आणि ताल किंवा टेम्पो कमी किंवा जास्त केल्यानंतर आपल्याला ओरिजिनल कराओके प्रमाणे तिथे शब्द दिसणार नाहीत. म्युझिक पीस लक्षात हम्म, ठेवून हम्म, आपल्याला गाणं म्हणायचंय, आपल्या समोर बरोबर. गाणं लिहिलेलं असावं. दुसरी गोष्ट आपटे साहेबांनी सांगितलं की डाउनलोड केल्यामध्ये खूप कराओके असले तर ते शोधणं कठीण जातं. हे त्यांच्यासारख्याला बरोबर आहे, त्यांच्याकडे 200 गाणी डाउनलोड केलेली असू शकतात. पण आपल्यापैकी नव्याने शिकणाऱ्यांनी एक एक दोन दोन गाण्यांनी ह्याच्यावर सुरुवात करावी. तर मूळ गाण्याचा जो आहे, ज्याला आपण पीच म्हणतो म्हणजे सूर, तो मी तुम्हाला म्युझिकच्या द्वारे ऐकवतोय. बोले ना बोले ना बोले रे. आता हा आपण ऐकलात, ना बोले ना बोले ना बोले रे, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरी पट्टी ऐका. ही पट्टी अशी होती, ना बोले ना बोले ना बोले रे. आता त्याच्यात थोडीशी पट्टी कमी केलेला 2 नंबरचा आपण ऐकूया. थोडी पट्टी कमी झाली आहे. मगाशी होती, ना बोले ना बोले ना बोले रे. आता आहे, ना बोले ना बोले ना बोले रे. तिसरं ऐकल्यानंतर पण तुम्हाला फरक जाणवणार आहे. तर जे मूळ गाण्याला संगीत आहे त्या पट्टीतच जर आपण गाणं म्हटलं तरच त्याला गोडवा येतो किंवा आनंद मिळतो. त्यामुळे आता आपल्याला आपटे साहेबांनी सांगितलेल्या विषयावर येतो. आपटे साहेब, एकच प्रश्न मध्ये विचारतो की गुगल आपण युट्यूबवर सेव्ह केलेला व्हिडिओ पण त्याच्यात दिसतो का? नाही नाही, नाही. त्यात तो तो दिसणार नाही तुम्हाला. तो तुम्हाला करावं, फक्त रेकॉर्ड करूनच ते करावं लागेल, हा, म्हणजे ठीक आहे. ऑडिओ रेकॉर्डिंग. म्हणजे आधी ऑडिओ. आधी कराओके बघितल्यानंतर त्याला रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर मध्ये सेव्ह करायचं. हा, आधी रेकॉर्डर कुठलाही आपले जे ऍप्स आहेत त्यातल्या कुठल्याही याच्यावर तुम्ही रेकॉर्ड करू शकता. ठीक आहे. फक्त एक आहे, ब्लूटूथ तुम्ही मात्र वापरा. म्हणजे काय होईल, ब्लूटूथशी तुम्ही कनेक्ट केलं असेल तर आवाज स्पष्ट येईल. आलं लक्षात. तर प्रथम ब्लूटूथ जरूर आहे त्याला. हा, तर प्रथम हा, एखादं गाणं हा, रेकॉर्डिंगचं एक सॉफ्टवेअर हा. काढून मी आणखीन म्हणजे. एक महत्वाची आणखीन एक गोष्ट सांगतो, बोला की बोला. 2 मोबाईल असतील ना तर जास्त चांगलं होईल. हम्म. एका मोबाईलवर मी चालू शकेल काम, नाही असं नाही. पण 2 मोबाईल असले तर काय होईल, आपण ओरिजिनल मोबाईलवर जिथे युट्यूब चालू केले आणि त्याला जर कनेक्ट केला असेल ब्लूटूथ, हम्म. तो ब्लूटूथ दुसऱ्या मोबाईलच्या ह्याच्या समोर ठेवायचा, कुठल्या रेकॉर्डरच्या समोर. म्हणजे हम्म. मग त्यात ते स्पष्टपणे रेकॉर्ड झालेलं दिसेल तुम्हाला गाणं. पण त्याआधी त्या मोबाईलमध्ये सुद्धा आधी तुम्हाला हे ऍप
काय म्हणतात त्याला, डाउनलोड रेकॉर्ड. करून घ्यावं हो लागेल. हो, रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर. पिच, बरोबर. हा, पिच, पिच चेंजर ज्याला म्हणतात, हो ते त्यात हो तुम्हाला करून घ्यावं लागेल. हो हो. दोन्हीकडे ते लागणार आहे, हा. इथे आणि तिथे. तर ते तिकडे गाणं जाऊन बसलं की ते त्याच्यात जाऊन बसेल, आणि मग त्यावेळेस तिथे फिरवून आपल्याला त्याचा नेमका कराओके होऊ शकेल. परंतु आणखीन एक सांगतो, जर हम्म. एखाद्याकडे दोन मोबाईल नसतील तर एका मोबाईलवर सुद्धा आपल्याला करता येतं. काय करायचं, आपण युट्यूब हे जो रेकॉर्डचा हे आहे ऍप, तो बाजूला ठेवायचा, युट्यूबच्या विंडोच्या अगदी बाजूला. युट्यूबवर चालू करायचं आणि विंडो सरकवायची आणि रेकॉर्डर चालू करायचं. त्या वा. रेकॉर्डरवर ते गाणं रेकॉर्ड होत जातं, म्हणजे आपल्याला कळत नाही ते रेकॉर्ड होत आहे. ते झालं की मग पुन्हा एकदा सरकवायची विंडो आणि रेकॉर्डर स्टॉप करायचं. मग त्या ठिकाणी ते बरोबर गाणं रेकॉर्ड झालंय. मात्र ह्या गोष्टी आहे की ह्यात आतल्यात ते रेकॉर्डिंग तुम्हाला कुठेही होणार नाही. तुम्हाला बाहेरचा आवाज जो आहे तो पूर्णपणे बंद करावा लागेल. म्हणजे आतल्यात केलं काय किंवा बाहेर केलं काय, दुसऱ्या मोबाईलवर तुम्ही ज्यावेळेला रेकॉर्ड करता गाणं, त्यावेळेला बाहेरचा आवाज अजिबात येता कामा नये. चांगलं म्हणजे नसला तर हम्म. ते फक्त त्यात करावं लागेल. एका मोबाईलने काम भागू शकतं, कारण काय सगळ्यांच्याकडे दोन मोबाईल नसतात. तर एका मोबाईलवर जर काम झालं, आपण रेकॉर्ड केलं, त्याच मोबाईलवर आपला हा ऍप डाऊन केलेला असतो, कुठला, पिच चेंजिंगचा. मग त्याच्यावरती सर्व गाणी, ते गाणं त्यात जाऊन बसलेलं असतं. आणि ते रेकॉर्ड झाल्यावर मात्र नाव मात्र द्यायलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. नाव बरोबर. दिलं तर ती फाईल सापडेल, नाही तर सापडणार नाही. बरोबर आहे. हा. आता आणि हा मग परत विषय मी सांगतो. आपल्या मोबाईलमध्ये गाणं रेकॉर्डिंगचं एक सॉफ्टवेअर अगोदर पाहिजे. पाहिजे. नंबर दोन, हे पीच चेंजिंग जे सॉफ्टवेअर मगाशी सांगितलं की ब्ल्यू रंगाचं आहे, आडव्या तीन पट्ट्या आहेत, ते शोधून ते पण डाउनलोड करायचं. हा एक नंबरचा भाग झाला. त्याच्यानंतर युट्यूबवर एखादं गाणं चा कराओके जर आपण चालू केला, तो शक्यतो ब्ल्यूटूथ स्पीकरवर करावा. आणि त्याच वेळेला आपण रेकॉर्डिंगच्या ऍपमध्ये जाऊन रेकॉर्डिंग चालू करावं. ही एक फार महत्वाची आणि चांगली गोष्ट त्यांनी सांगितली की मोबाईल एकाच वेळेला दोन कामं करणार आहे. हे मी एकाच मोबाईलचं म्हटलं. आपल्याकडे जर दोन मोबाईल असेल तर हे रेकॉर्डिंग तुम्ही दुसऱ्या मोबाईलमध्ये करू शकता. रेकॉर्डिंग जर रेकॉर्डिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये झाल्यानंतर त्याला एक रिनेम म्हणून ऑप्शन आहे. म्हणजे त्याला काहीतरी असं XYZ 1 2 3 4 असा वेगळा नंबर आलेला असेल. त्या ठिकाणी आपण ना बोले ना बोले ना बोले रे असं जर टाईप केलं तर ते गाणं ना बोले ना बोले ना बोले रे म्हणून सेव्ह होईल. आणि मग आपण पीच चेंजरच्या सॉफ्टवेअरमध्ये जाऊन ओपन फाईल म्हटलं की या शब्दाने सेव्ह केलेलं गाणं आपल्याला समोर मिळेल. बरोबर आहे बरोबर, आपटे साहेब? बरोबर आहे, हा. बरोबर, अगदी बरोबर. इथून पुढे जाऊया. आता हे गाणं सापडलं की तुम्हाला हे अशा तऱ्हेने हे मिळेल बघा, अशा तऱ्हेने तुम्हाला दिसेल ते. आता हे जादूगर सैयाचं मी दाखवलंय, तिथे हं. वरती बघा, वरच्या बाजूला पिच आहे आणि खालच्या बाजूला टेम्पो असं लिहिलेलं आहे बघा. बरं. हं. तर आता तो जो तो लूप वगैरे जर लिहिलंय ए बी, त्या भानगडीत आपण पडायचं नाही. तर त्यात हं. जर तुम्ही टच केलं तर ते गाणं इकडे तिकडे कुठेतरी जातं, आणि त्याच्याबद्दल मलाही काही एवढी जास्त माहिती नाही. हं. तर पिच जो लिहिलेला आहे तो डावीकडे तुम्ही ते सरकवत सरकवत -12 पर्यंत तुम्ही पिच तो खाली घेऊ शकता, हं. आणि +12 पर्यंत वरती चढवू शकता पिच. -12 ते +12 एवढा त्याला रेंज आहे पिचला. आणि टेम्पो सुद्धा 33% कमीत कमी, जे ओरिजिनल गाणं आहे त्याच्यात 33% तुम्ही कमी करू शकता. आणि जवळजवळ 300, आता बघा मला इथे, हा, 300% जवळ, इथे माझ्या 285, 300% पर्यंत तो टेम्पो तुम्ही चढवू शकता, त्याचा स्पीड वाढवू शकता. त्याची काही गरज नसते. ओरिजिनल शक्यतो स्पीड ठेवलेला बरा. पण काय काय वेळा काय होतं, आपल्याला चाल नीट लक्षात येण्यासाठी म्हणून आपल्याला तो स्पीड कमी केलेला, म्हणजे आपल्याला म्हणायला सहजपणे सोपं पडतं. थोडासा कमी करायचा, जास्त नाही. काही काही फास्ट गाडी असतात, तर त्यासाठी आपण थोडासा टेम्पो कमी करू शकतो. किती, एखाद दोन डिजिटनी जर कमी केला तरी जास्त फरक जाणवणार नाही. पिच मात्र तुम्हाला तुमचा शोधावा लागेल मात्र. आणि त्यासाठी काय करायचं, ब्लूटूथ वापरायचं. ब्लूटूथवर हे जे
पिचचं गाणं आहे, या या पिचच्या कराओकेवरचं जे गाणं आहे ते चालू करायचं आणि मग तो कर्सर सरकवायचा आणि मग आपण गाणं म्हणायचं. म्हणजे मग आपल्याला बरोबर लक्षात येतं की आपला आवाज कुठेशी हे होतोय, मॅच होतोय. तो तो नंबर लक्षात ठेवायचा. तर समजा माझा मायनस, मला काही काही वेळा मायनस बासरीवर तर -3, -4 पर्यंत मला खाली घ्यावा लागतो. माउथ ऑर्गनला असं बरेच खाली घ्यावे लागतात. आवाजाला एवढं नाही खाली घ्यायला, पण तो नंबर तिने लिहून ठेवायचा की माझ्या ह्या गणाला मी -0.8 किंवा -2 असं आपल्या वहीत लिहून ठेवायचं आणि त्या ठिकाणी पुन्हा जायचं. आता आणि मग मी आणि मग ते ते आता तुम्हाला आणि आणखीन एक कोणी सांगतो. आता हे प्रत्येक वेळेला शोधत बसायचं का? आता आपली एकदा पट्टी आपण निश्चित केली की आपल्याला कळले -3 आहे, तर मग ते जे -3चं जे गाणं आहे ना, ते पुन्हा रेकॉर्ड करायचं आपल्याच मोबाईलवर. म्हणजे ते काय होईल, ते परमनंट राहील. तिथे तुम्ही क्लिक केलं की तुमच्या त्या करावकेशी मॅच होणारच तुम्हाला गाणं मिळेल. तुम्ही असं करू शकता, प्रत्येक वेळेला करावके उघडायचे आणि त्यात -3 शोधायचा आणि क्लिक करायचं. पण समजा तुम्हाला नको असेल तर ते गाणं चालू करून दुसऱ्या मोबाईलवर तुम्ही रेकॉर्ड करायचे किंवा त्याच मोबाईलवर मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे इथे चालू करून तुम्ही रेकॉर्डवर क्लिक केलं तरी ते गाणं पुन्हा टेप होईल. म्हणजे तुमचं कायम परमनंट होईल की आता हे चालू केलं. आता मी स्वतः बासरी ज्या ठिकाणी वाजवतो त्या ठिकाणी मी करावके रेकॉर्ड करून घेऊन गेलो असतो त्या पट्टीशी. म्हणजे मी प्रत्येक वेळा असे करावके शोधत बसत नाही की मला इकडे -3 जायचं आहे, -2. ते माझे करावके रेकॉर्ड त्या पट्टीशी मॅच झालेले असतात कायमचे, परमनंट. पण तुम्हाला करायचं असेल ऍडजस्टमेंट तर इथे करता येते, असं माझं म्हणणं. जरा मी या विषयावर एकदा परत बोलतो, म्हणजे ते पक्क हम्म. होईल डोक्यामध्ये, की गाणं सेव्ह केल्यानंतर आपण आपलं पीच चेंजिंग ऍपमध्ये ते गाणं ओपन फाईल करून ओपन करायचं. त्यामध्ये वरच्या भागामध्ये पीच चेंजचं प्रोव्हिजन आहे आणि त्याच्या खाली टेम्पो म्हणजे ताल आणि पीच म्हणजे सूर हो. आपल्या गाण्याचा. मला असं म्हणायला आवडेल इथे की प्रत्येक एका गाण्यामध्ये तिसऱ्या कडव्यात, दुसऱ्या कडव्यात कुठेतरी उंच आवाज गेलेला असतो. तर ते आपण लक्षात ठेवायचं आणि त्या ठिकाणी तो आवाज आला तिथे आपला पीच चेंज करायचा. म्हणजे कसं सोपं आहे सांगतो तुम्हाला. कारण आपल्याला माहितीये बरेच जण जे नवनवीन गाणारे आहेत ते गाता गाता पट्टी चेंज करतात आणि खालच्या पट्टीत येतात. तर ती क्रिया का होते की कारण कुठेतरी गेल्यानंतर आवाज वर असतो, तो तेवढा चढत नाही. तरी आपण ते गातो, पण गाताना एक पट्टी खाली जातो आणि परत आपण जेव्हा मूळ गाण्यावर येतो तेव्हा गाणं अख्खं खालच्या पट्टीत येतं. हे लक्षात घ्या. हे आपल्याला गाणं ऐकून ऐकून झालेलं ज्ञान आहे. तर ती जी खालची पट्टी असेल ती आपल्याला शोधायची आणि आपला पीच म्हणजे सूर -12 किंवा +12 पर्यंत ऍडजस्ट करता येतो. तो तिथेच त्या ऍपवर ऍडजस्ट करून आपली पट्टी शोधायची आणि आपल्या एका वहीमध्ये त्या गाण्याचा पीच किती आपण सिलेक्ट केला आहे, -4, -3 का +2, +3, ते लिहायचं. हा एक भाग झाला. त्याचबरोबर त्याच्या खाली ताल म्हणजे टेम्पो म्हणजे गाण्याचा स्पीड. तर गाण्याचा स्पीड पण आपल्याला तेव्हाच करतो एखाद्या गाण्यामध्ये लागोपाठ काही गाणं 2 लाईनीचं लागोपाठ म्हणायचं असतं, तेव्हा आपल्याला वाटतं की माझा दमछाक होते आणि वरच्या सुराला जास्ती हवा जाते, खालच्या सुराला थोडी कमी जाते. तर ही दमछाक होते असं आपल्याला गाणं गाताना जर जाणवलं तर त्याप्रमाणे आपण टेम्पो किंवा ताल थोडा कमी करू शकतो. हे मी सर्वांसाठी बोलतोय. जरी आपण ज्येष्ठ नागरिक गाणाऱ्यांसाठी हा विषय केला असला तरी हा प्रत्येकाला लागू आहे. ज्येष्ठत्वात एक वेळ पीच आपला ओरिजिनल येऊ शकतो, पण दमछाक होऊ नये म्हणून याचा आधार घ्यावा आणि टेम्पो पण लिहावा. टेम्पोचा रेंज त्यांनी सांगितलाय -33 ते +300. म्हणजे एखादं गाणं आपल्याला
कितीतरी पटीने फास्ट करता येतं तालावर. तर तेवढं लागत नाही. हा पण मार्जिनल चेंज असणार. जसं आपण पीच लिहिणार आपल्या वहीमध्ये, त्याच वेळेला ते गाण्याबरोबर त्याचा टेम्पो पण लिहून ठेवायचा. म्हणजे आपल्याला पुढच्या वेळेला गाणं गाताना ते गाणं आपण काढलं रेकॉर्डर याच्यामध्ये, पीच चेंजिंग ऍपमध्ये, की अगोदरच ते ऍडजस्ट करायचं आणि गाणं सुरू करायचं. हा एक भाग झाला, कारण वहीमध्ये नोंद आहे. पण प्रत्येक ठिकाणी आपल्याला वाटलं की हे पीच लक्षात ठेवणं आणि ते करणं हे थोडं कटकटीचं आहे. तर ते पीच आणि टेम्पो बदलून जे गाणं तयार होईल त्या ऍपवर, ते मगाशच्याच सारखं आपल्याला रेकॉर्ड करायचंय. बरोबर आहे आपटे साहेब? हा. हा याच्यातून एक गोष्ट आपल्याला खूप शिकण्यासारखी आहे. मी नेहमी म्हणतो, कधी कधी ना, काही जण म्हणतात मी 4-5 गाणी नेहमी म्हणतो आणि किंवा म्हणते आणि प्रॅक्टिस करते. मला म्हणायचं असतं ना, एक गाणं पहिलं एवढं पक्क करा. त्याला समजा आपल्याला एक 6 तास लागले किंवा 2 दिवस लागले, तर दुसऱ्या गाण्याला पक्क करताना अर्धा वेळ लागणार आहे. कारण ते गाणं पक्के करण्याची क्रिया काय आहे, प्रक्रिया काय आहे, हे आपल्याला ज्ञात असणार आहे. आणि असं करूनच आपले जे मोठे मोठे गायक आहेत, स्टेज शो करणारे, म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये पण आहेत, 7, 8, 10 आहेत असे, तर त्यांच्याकडून हे शिकता येतं. त्यांच्याकडे 200-200 गाणी तयार आहेत, पण ते असं नाहीये की मी आज 4 गाणी आणि 5 गाणी तयार करीन. त्यांनी एक एक गाणं करून घोटून ते बनवलेलं आहे. हा, परत आपण आपल्या पीच चेंजिंग आणि टेम्पो चेंजिंगच्या ऍपवर येतोय. आणि पुढची एक सूचना महत्वाचं परत आहे. मी आपटे साहेबांकडे देतोय. आपटे साहेब बोला. हा, आणखीन एक त्यात महत्वाचं आहे. आता हसता हुआनो राणी चेहरा हे आपण सगळ्यांनी गाणं ऐकलेलं आहे. हम्म. त्याचा जर तुम्ही स्पीड कमी करून जर ते गायला लागलात तर त्यात मजा राहणार नाही. त्यामुळे तो स्पीड तुम्ही अजिबात कमी करायला नाही पाहिजे. ते लक्षात येईल लगेच लोकांच्या की इथे कमी केलेलं आहे यांनी. पण एक आहे मात्र, आपल्याला कराओके कुठे संपतात आणि हे चालू होतात हे कळण्यासाठी तुम्ही स्पीड कमी करा. म्हणजे काय करा, आधी तुम्ही स्पीड कमी करून ऐका नीट. त्याच्याबरोबर ते कराओके असतात, ते तुम्ही नीट ऐकलेत ना की तुमच्या बरोबर डोक्यात राहतील की ह्या ठिकाणी हा सूर संपला की आपण चालू करायचे. त्यासाठी तुम्ही स्पीड कमी करा. पण गाताना तसं नका करू. तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस झाली की मग तो पुन्हा तुम्ही टेम्पो तुम्हाला आहे त्या ठिकाणी आणून ठेवा. हे फार महत्वाचं आहे. कारण त्यात जे मूळ गाण्याचं ते तर मग सगळेच निघून देतात. आता माझ्याकडे एक उदाहरण अशा आले ते 1-2 जण की मला ते चेंज करून पाहिजे, त्यांच्याशी चेंज करून दिलं, पण त्यांच्या फार फास्ट व्हायला म्हणून कमी केलं, तर मग त्याची मजा गेली सगळी. म्हटलं मग काहीच उपयोग नाही ना तसं. मग तसंच तुम्हाला म्हणावं लागेल. शक्यतो ओरिजिनल असलेला स्पीड, पिच आपण किती ऍडजस्ट, आपल्याला पिच काय आपल्याला ऍडजस्ट करावाच लागतो, कारण तुम्ही गाऊच नाही शकणार त्याशिवाय. त्यामुळे हे फार महत्वाचं आहे की तुम्ही शक्यतो स्पीड कमी करू नका. हा, स्पीड कमी कशासाठी करायचं, प्रॅक्टिससाठी करायचं. स्पीड कमी केला तरी कराओके वाचतात तसेच वाचतात ते, असं नाही होत की स्पीड कमी केला की ते संपले. ठराविक ठिकाणी तुम्हाला ते म्हणतात ते गा, आणि मग तुम्ही गायलं की पुन्हा कराओके चालू होते. तुम्ही किती सावकाश करू शकता, कमी जास्त, पण फास्ट नका करू. त्यासाठी याला स्पीड कमी करा. आपटे साहेब, याला धरून एक गोष्ट मला प्रकर्षाने आठवली. ती म्हणजे, तुम्ही कसं ट्रॅकवर गाणी म्हणतात, हो, गाण्याचा ट्रॅक हा एक वेगळा शब्द आहे आणि गाण्याचा कराओके हा वेगळा शब्द आहे. ट्रॅक बरोबर. मध्ये तुम्हाला शब्द दिसत नाही. एक नाही, हा शब्द नाही दिसणार. लिहिलेलं गाणं समोर पाहिजे. आणि आत्ता आपल्याला आठवत असेल की आपले शरद अग्निहोत्री यांच्याकडे गाण्याचे असंख्य ट्रॅक आहेत, कराओके नाहीये. हो, आणि हो आहे. त्यांच्याबरोबर गाणारे किंवा वाजवणारी जेवढी मंडळी आहेत, वाद्य वाजवणारी, त्यांना ते ट्रॅक लावून द्यायचे. आणि हो, ह्याचा अर्थ असा की गाताना कुठे ते शब्द थांबतात आणि मूळ गाण्याचं म्युझिक चालू होतं, आणि कुठे ते म्युझिक थांबतं आणि आपल्याला परत बरोबर. गाणं उचलायचंय, हा, हे आपल्याला ते त्या आपल्या हातातल्या कागदामध्ये नोंद करायला पाहिजे. आणि ह्याचे खूप सराव करायला पाहिजे. आणि हे गाणं कुठे उचलायचं हा पर्टिक्युलर पॉइंट ठासून कळण्यासाठी पाहिजे, तर
त्याचा स्पीड कमी करून ते ऐकून ते कळू शकतं, असं आपटे साहेबांचा अनुभव आहे. आणि ते व्यासंगी आहेत आणि एक सायंटिस्ट आहेत, मी म्हटलं स्वभावाने. त्यामुळे त्यांनी ह्याच्यावर खूप काम केलंय, त्याचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे. आणि शब्दाशिवाय फक्त म्युझिकवर गाणं म्हणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आहे. आणखीन एक महत्वाचं सांगायचं आहे तुम्हाला. बोला ना, बोला. महत्वाचं असं आहे की आपण ज्यावेळेला पिच शोधतो ना एखाद्या गाण्याचा, हम्म. त्यावेळेला पिच शोधताना त्या गाण्यात जास्तीत जास्त जो वरचा सूर आहे ना, हम्म. त्या त्या ह्याच्याशी आपला पिच जोडण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तो जोडला एकदा की मग ऑटोमॅटिक सगळे खालचे सूर जुळले एकदम जातात. एकदम पिच बरोबर. शोधताना आधी टॉपचा सूर आधी बघायचा आणि त्याच्याशी हम्म. आपला मॅच करून घ्यायचा, मग ते ऑटोमॅटिक ते येतच सगळं खाली. वा वा वा. आता हे फक्त म्हणजे गाण्यासाठी झालं. वाद्यांसाठी ते फार कटकटीचं काम आहे सगळं. म्हणजे बासरी आणखी माऊथ ऑर्गनसाठी ते जरा वेगळा प्रकार आहे. म्हणजे ते त्याला बरीच प्रॅक्टिस लागते. हे मी गाण्यासाठी सांगितलं. गाण्याचं सोपं आहे तसं बघायला गेलं तर. हम्म. आणि हा दुसरं एक सांगितलं, हा जो मी तुम्हाला सुरुवातीला ऍप सांगितला कुठला पिच चेंजिंगचा, तो हम्म. मी तुम्हाला सॅम्पल म्हणून दाखवला. तुम्ही कुठलाही पिच चेंजिंग ऍप काढलात आणि जरी हे केलं तरी तुम्हाला हे असंच दिसणार आहे सगळं. तर थोडाफार फरक असतो, परंतु पद्धत हीच आहे. एका वरच्या बाजूला पिच, खालच्या बाजूला टेम्पो. -33% ते -12% +12%, 12% पिच, म्हणजे -12 ते +12, म्हणजे +24 एवढा तुम्ही करू शकता. आणि इकडे -33% कमी करू शकता आणि 300% पर्यंत टेम्पो म्हणजे स्पीड वाढवू शकता. एवढी काही जरूर नसते, पण करू शकता करायचं म्हटलं तर. हा, त्यात आणखीन एक फायदा असा आहे की आता समजा माणिक वर्माचं आपल्याला गाणं अतिशय कॉम्प्लिकेटेड आहे आणि आपल्याला नीट ऐकायचं, त्याचे स्वर काय, आलाप, त्याचे बारकावे जर ऐकायचं असेल ना, तर हे गाणं आपण रेकॉर्ड करून ठेवायचं आणि ते रेकॉर्ड करून ह्या ऍपवर टाकून टेम्पो अतिशय कमी करून, म्हणजे अगदी 60-70% तुम्ही कमी करून एक 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 शब्द म्हणजे तुकडे तुकडे पाडून, त्याचा कीज पाडून तुम्ही त्याचे ज्या ठिकाणी तिने कुठे बरोबर बारकावे आलाप घेतलेत त्याला स्टडी करायचा ना, तो असा व्यवस्थित करू शकतो. त्याला ती छानपैकी करू शकतो. त्याला टेम्पो फक्त कमी करावा लागेल. पिच त्यांचा करायचं जरूर नाही, कारण माणिक वर्माचा पिच कशाला कमी करायचा आपण, तो काही जरूर नाही आपल्याला. स्पीड कमी केला की ती अगदी सावकाशी तुम्हाला गाऊन दाखवेल कशा तऱ्हेने गाणं म्हणायचं. ते मजा वाटेल तुम्हाला ऐकायला. तुम्ही जर प्रयोग केलात माणिक वर्माचं कुठला अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, हे जर मी मध्यंतरी केलं, अतिशय सावकाशीने तिने आपल्याला ती शिकवतीये, त्या टाईपचं आपल्याला ते वाटतं. म्हणजे ज्यांना शिकायचं त्यांना. आणि नंतर तुम्ही चांगलं झालं की मग तुम्ही टेम्पो वाढवू शकता. असे जे बरेच फायदे आहेत. आणखी एक नवीन फायदा आता आपटे साहेबांनी सांगितला. मगासपासून आपण कराओकेचा पिच चेंज आणि टेम्पो चेंजवर काम केलं, पण आता आपटे साहेबांनी सांगितलं की एखादं गाणं गाताना त्याचे बारकावे शोधायचे असेल, तर अशाच प्रकारे मूळ जे गाणं आहे मूळ गायकाचं, ते आपण रेकॉर्डिंग करून या सॉफ्टवेअर मधून ऐकताना त्याचा टेम्पो म्हणजे स्पीड कमी केला तर आपल्याला त्या गाण्याचा अभ्यास करणं सोपं जातं आणि आपली गाण्याची पद्धत खूप शार्प आणि चांगली होते. म्हणून मी परत मगासच्या विषयावर येतो. एका वेळेला एका गाण्यावर एवढं काम करा की पुढची गाणी आपणहून आपल्याला सोपी सोपी बनत जातील. तर आपल्याला आपल्या वाट्याचा आहे तिथून सुरुवात करायची आणि हळूहळू करून अशी प्रगती होते ना. दररोज आता समजा आपल्याला 3000 पायऱ्याचं एखादं देवस्थान बघायचं असेल तर आपण 3000 पायऱ्या असं डोक्यावर धरून जात नाही. आपण पायाखाली बघतो एक एक पायरी, मग भरतो साधारण 10% चढून झालंय, 20% झालंय, 50% झालंय आणि आपण देवदर्शन करतो 3000 पायऱ्या चढून. तसंच गाण्याचा रियाज एका गाण्यावर एवढा करा. हा, आपटे साहेब तुमच्याकडे परत. आणखीन एक महत्वाचं मला सांगतो तुम्हाला मी. हम्म. आतापर्यंत जे लोक माझ्याकडे येऊन गेले त्यांनी सुरुवातीला स्टडी वगैरे सगळा त्यांनी केला, परंतु त्यात मुख्य गोची या ठिकाणी येते की ती फाईल शोधणं हे त्यांना जमत नाही. एकदा फाईल शोधली की मग फारच सोपं काम आहे. त्याच्यावर नुसतं क्लिक केलं की तुम्हाला ते सगळं पिच आणि टेम्पो दिसतो, पण मुळात फाईल शोधणं ह्याच्यातच चिकार वेळ जातो. आणि ते मी प्रत्येकाला असं सांगू शकत नाही, कारण प्रत्येकाच्या त्या मोबाईलमध्ये ती पद्धत फार वेगळी आहे. म्हणजे कुठल्या स्पीड चेंजिंग ऍपवरची फाईल शोधणं
स्पीड चेंजिंग ऍपवर गेल्यानंतर ती सगळी जी गाणी तुम्ही आज पण रेकॉर्ड केली असतील ती म्हणजे हे करायच्या अगोदर आणखीन तुम्ही काही 10 गाणी रेकॉर्ड ती सगळी त्यात जाऊन बसलेली असतात. त्यामुळे ती नाव दिलेली फाईल शोधणं हे फार महत्वाचं आहे. सगळी तुम्हाला एकदा आणि एकदा दिसली की सगळी गाणी तुम्हाला खालपासून वरपर्यंत सगळी दिसतात. तुम्ही त्याच्यावर कुठल्या याच्यावर क्लिक केलं जर तुमचा जरी संवाद असेल ना तरी त्याचा तुम्ही पिच कमी करू शकता की आवाज वाढू बर. जोरात येईल किंवा अगदी सावकाशीने एखादा मनुष्य त्याचा एखादं भाषण असेल त्या इतकं सावकाशीने तुम्ही करू शकता की आपल्याला हसायला लागते की हा मनुष्य एवढा कसं. मी एक गंमत म्हणून सांगतो की हे असे आपल्याला प्रयोग करता येतात. तर ते फाईल शोधणं हे महत्वाचं आहे आणि ते प्रत्येकाचं तुम्हाला ते बघावं लागेल कसं करायचं. नाही, त्या बाबतीत तुम्ही मगाशी एक हिंट दिलेली आहे की रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर मध्ये गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर तिथे आपल्याला रिनेम फाईल म्हणून ऑप्शन हा आहे. करायला पाहिजे. हा तिथे आपण कुठच्याही एका भाषेमध्ये इंग्रजीत किंवा मराठीत फाईल नाव गाण्याला धरून टाकलं तर ते तेच गाणं नाव तिकडे सेव्ह तुम्हाला दिसेल. सेव्ह झालं तेच नाव आहे. तिकडे पिच हो, चेंजिंग वरच तेच नाव दिसणार हो. तुम्हाला. त्याच्यानंतर आपण पीच चेंजिंग ऍपमध्ये गेल्यानंतर ओपन फाईल म्हणून ऑप्शन आहे हा आणि ओपन फाईल तिथे ही सगळी गाणी दिसतात आणि तिथे दिसतात. आपण तेच गाण्याचं नाव टाईप केलं तर आपल्याला आपलं गाणं पटकन मिळणार आहे. आणि एक नाही लक्षात नाही घ्या. नाही हे टाईप नाही करावं लागणार पुन्हा. ते बर. तिथे दिसत. ओके. ते आपण जे म्हणजे रेकॉर्ड केलेलं हा, असतं ते तेच नाव तिथे दिसेल. अल्फाबेटिकली शोधायचं, बरोबर आहे. किंवा तसंही हा, तुम्हाला पाहिजे तसं त्यात पण शेकडो गाणी तुम्ही गाण्याचं किती नाव सिलेक्ट करा. व्यवस्थित दिलेलं असेल तर ते शोधणं सोपं हा. जातं. आणि परत एक त्यात सांगतो तुम्हाला आपटे असायचं साहेब. आपटे. अल्फाबेटिकली प्रत्येक हॅलो हा. अल्फाबेटिकली प्रत्येक मोबाईल मध्ये जाईलच असं नाही. आता माझ्या ह्या एका ह्याच्यात ते गाणं कुठेही जाऊन बसतं. परंतु काय आहे ते आपल्या लक्षात येतं ना की आपण मराठी आपण लिहिलेलं असतं ते आपल्या लक्षात येतं की हे इथे गाणं आहे. त्याच्यावर क्लिक केलं की आपल्याला लगेच पिच आणि हे मात्र एक ते लूप लूप जे आहे लूपचं जसं आहे हे चिन्ह आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की मग ते गाणं उलट सुलट व्हायला लागतं. पुन्हा ते ओरिजिनलला आणायला मग ती जरा वेगळी मेथड बघावी लागेल. मला कशी बर. करायची ते जास्त भानगड पडायचं नाही आपण. आपल्याला फक्त पाहिजे तेवढं हो, टेम्पो फक्त आणि पिच. ते हा पीच आणि टेम्पो हा या दोनवरच काम करायचं. आपटे साहेबांचं गाणं शोधणं हा त्यांचा अनुभव वेगळा आहे कारण त्यांच्याकडे खूप म्हणजे शेकडो गाणी सेव्ह केलेली आहेत. आणि हा, आपण बरेच प्रॅक्टिस शेकडो आहेत. हा आपण प्रॅक्टिस करताना रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर मध्ये अगदी लिमिटेड गाणी ठेवली तर ते शोधायला कठीण जाणार नाही. पण रिनेम परत एकदा केलं. महत्वाचं सांगतोय बोला. महत्वाचं तुम्हाला सांगतो. ब्लूटूथ वापराच वापरा. तुम्ही ज्या हम्म. वेळेला गाणं म्हणाल आणि ज्यावेळेला टेम्पो किंवा पिच शोधायला द्याल तेव्हा तुम्ही ब्लूटूथचा वापर केलाच पाहिजे. नाहीतर तुम्हाला कळणारच नाही की मुळे आपण आपलं कुठे गाणं ते इतकं बारीक येतं. आता तसा आवाज कितीसा बारीक येतोय ना बरं, तसा बरं. तो त्यात जर बारीक केला तर तुमचा पिच तुम्हाला शोधणं कठीण होऊन बसेल. तर हम्म. ब्लूटूथशी अटॅच केलेला पिच तुम्हाला शोधणं तुम्ही गायला लागलात की तुमच्या लक्षात येईल की आपल्याला तेवढं तुम्हाला कळेल म्हणजे आपला म्हणजे पिच. म्हणजे आपटे साहेब रेकॉर्डिंग करताना ब्लूटूथ स्पीकरवर गाणं लावायचं हा म्हणजे रेकॉर्ड त्याच. करताना ब्लूटूथ वापरायचं आणि नंतर सुद्धा ब्लूटूथ वरच पिच ऍडजस्टमेंट करायची ओके, कायम. ओके, 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 ओके. ठीक आहे, ठीक आहे. हे पण महत्वाचं सांगितलं. ब्लूटूथ स्पीकरचा वापर करणं तो प्रत्येकाच्या घराघरात फार आहे. जरुरी आहे. हम्म. आणखी काही आपटे साहेब. नाही तेच मी बाकी काही नाही. बाकी तुम्ही ते गाणं एकदा तुमचं पिच आणि फिक्स केलं की तुम्ही ते पुन्हा रेकॉर्ड केलं की ते मग परमनंट होऊन जाणार ना तुमच्याकडे. त्याच त्याच पिचवर येणार ना ते गाणं रेकॉर्डिंग. आलं, आलं लक्षात लक्षात. राहील. आलं लक्षात. हम्म. त्याच विचार करा किंवा दुसऱ्या मोबाईलवर सुद्धा तुम्ही करू शकता आणि पुन्हा तुम्ही त्याला नाव द्या की बुवा असं रिवाइज हे आहे पिच के जे तुम्हाला काय लिहायचं असेल पिचचा तुम्हाला नंबर लिहायचा असेल तर तुम्ही ते लिहू शकता. असं सगळं काही असं त्यात आपटे. आणखीन सुद्धा माझ्या याच्यावर आणखीन एक सोय आहे की तिथे तिच्या एका ह्याच्या ठिकाणी क्लिक केलं की त्याने दाखवलं आता तुमचा पिचवर तुम्ही किती ऍडजस्ट केलं आणि टेम्पो किती आहे हे सुद्धा दिसतं मला याच्यावर. दाखवतं. ओके, ओके. हा दाखवतो पण प्रत्येकाकडे ते असेलच असं काही नाही. बर. आणि ते ज्याला काय आणि पुन्हा असं आहे ना की असे मोबाईल जे बेरिकामे असतात ज्याला काही काम नसतं असे लोकांच्याकडे बरेच पडलेले असतात की ज्यात सिम कार्ड नसतं. असे सिम कार्ड नसलेले जर मोबाईल तुमच्याकडे असतील तर तुम्ही त्याच्यावर रेकॉर्ड करू शकता. पण त्याच्यावर हा ऍप डाउनलोड करायला मात्र तुम्हाला सिम लागेलच ना. पण युट्यूबवरच हे करण्यासाठी सिम लागणार ना.
त्यामुळे ते एकदा तुम्ही त्यात डाउनलोड करून घेतले की मग ते कुठे जात नाही. एकदा तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागेल त्या रिकाम्या मोबाईलवर, आणि मग ते सिम तुम्ही काढू शकता. मूळ तुमचं हे पाहिजे एक. असे माझ्याकडे बरेच आहेत, चिकार भरले सगळे ओके, ओके. ऍप्लिकेशन भरलेले. हा, आपटे साहेब, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेच्या दृष्टीने जाऊया पुढे. हो. हा. मला आपल्याला सांगायला आवडेल की आत्ताच गेल्या महिना दीड महिन्यामध्ये आपल्या ग्रुपवर आपण कराओकेवर गाणाऱ्यांना चे कोण कोण म्हणणार आहेत याचा आपण आढावा घेता, आणि त्याच्यात साधारण 45 नावं आली होती. आणि सगळ्यांची गाणी ऐकल्यानंतर हे प्रकर्षाने जाणवलं, जे आम्हाला अगोदर पासून गेले 6 वर्षापासून माहिती आहे, पण त्याचा अवलंब कमी झाला होता. तर ते जाणवल्यानंतर की बरेच जण आपल्या पट्टीमध्ये अडखळतात किंवा स्पीडमध्ये दमछाक होते, आणि त्याला अनुसरून आपण हा आजचा सेशन घेतलाय. दिलीप आपटे साहेब हे परत या आठवड्यात अमेरिकेत जाणार आहेत, आणि मग हे कम्युनिकेशन थोडं कठीण झालं असतं. आणि म्हणून मी त्यांना विनंती केली की आपण हा एक पॉडकास्ट टाईप सेशन करूया, ज्याच्यातून आणखी एक. सर्वांना याची माहिती मिळेल. आणि बाकी तुम्हाला माहिती आहे, शोधा म्हणजे सापडेल. ते ऍप तुम्ही वापरायला लागल्यानंतर तुम्हाला त्याच्यातल्या विविध गोष्टी कळणार, जशा दिलीप आपटे सरांना मिळालेल्या आहेत. आणि आणि आणखी त्याचा एक आपण महत्वाचं बोला ना, बोला आपटे साहेब. नाही, आता आणखीन एक महत्व सांगतो. ज्यांना करावकेवर प्रॅक्टिस करायची आहे आपला पिच ऍडजस्ट करून, त्यात तुम्ही टेम्पो कमी करून जर गेलं तर तुम्हाला जास्त चांगली प्रॅक्टिस मिळेल. त्याच्यावर स्पीडचं तुम्ही कमी करा आणि भरपूर त्याच्यावर प्रॅक्टिस केली की त्या ठिकाणी हे संपल्यानंतर आपण म्हणायचं ते सोपं जाईल. आणि मग तुम्ही तुमच्या पिचवर चालू करा. म्हणजे दोन्ही ऍडजस्टमेंट, पिच तर कमी कराच पहिल्यांदा, तर तुम्हाला ते आवाजाची तर पिच मिळून घ्यावाच लागेल. पण टेम्पो कमी करून तुम्ही प्रॅक्टिस केलीत ना, तर आणखीन जास्त तुम्हाला सोपं जाईल ते, असं मला मला आपलं असं वाटतं. नाही, हे आणखी छान सांगितलं त्यांनी. प्रॅक्टिस करताना मूळ गाण्याचा पिच टेम्पो कमी करून प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला ते समजायला ओके. आणि मग मग हळूहळू वाढवायचा, मग हळूहळू वाढवायचा. हळूहळू एकदा आपल्या वाढवायचा, लक्षात आणि आलं की मग हा, मग परत मूळ, पुढच्याला थोडासा वाढवून पुन्हा प्रॅक्टिस करायची, असं आणि करायचं. मग म्हणजे याची मग ते प्रॅक्टिस बरोबर येईल. झाल्यानंतर मूळ टेम्पोला यायचं, मूळ स्पीडला हो, यायचं. हम्म. बरोबर. छान सांगितलं आपटे साहेब. अ, हे खूप लाभदायक आहे. हे युट्यूबवर गेल्यामुळे अनेक जणांना त्याचा लाभ घेता येईल. आणि आजच्या आपला हा अ, अमेरिकेला जायच्या अगोदरचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि आपण आजच्या कार्यक्रमात इथे थांबतोय. आपटे साहेब, तुमचा पुढचा बरोबर. प्रवास आणि पुढचं अखंड आयुष्य दोघांचं, तुम्ही दिलीप आपटे आणि जयश्रीताई आपटे यांचं निरोगी, समृद्ध, आनंदी व समाधानी जावं, याच्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपण धन्यवाद. आजच्या कार्यक्रमात खूप इथे खूप धन्यवाद. सगळ्यांनी शिकून याचा लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे, आणि त्याचा प्रयोग मला ऐकायला मिळू दे केव्हा तरी, अशी माझी बर, इच्छा आहे. बरं, बर, धन्यवाद. बर, बर. चला.